11 भामटपाडा या दोन संघांमध्ये ओम साई बिलीवर सरपाडा पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय 10:25 मिनिटांनी पहिला बॉल या ठिकाणी पिच झालाय। दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असेल आमच्या लाडक्या पाहुण्यांकडून। पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर एक धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आणि पहिलं षटक दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर। संपूर्ण अग्री प्रीमियर लीगचे जी कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळते ते या ठिकाणी उपस्थित झाले। ऑफ साइडला हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं होतं। सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार। दीपेश आणि दोन फलंदाज आपण पाहत आहेत, विनायक आणि प्रतीक अशी जोडी। यावेळेला बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने मात्र बॅकफुट पंच केला जातोय। क्लासिकल ड्राइव्ह, सुपर टायमिंग, चौका। तिसऱ्या बॉलवर जबरदस्त यावेळेला प्रहार केला गेला, बॅकफुटला गेले होते, बॉडी पोझिशन अप्रतिम पाहायला मिळाली आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी ड्राइव्ह खेळला गेला। इथून सर्किट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं यावेळेला चेंडू आतमध्ये येणारा। संघाची धावसंख्या फलकावर आतापर्यंत जर आपण पाहिली तर 6 धावा। सफाळे संघातून बिलॉंग करणारा विनायक पाटील अर्थातच बाबू। यावेळेला इनसाइड आउटचा फटका, विनायकच्या कैला कदाचित पूर्णविराम लागेल की काय? यस, निकेत मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये। गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद विनायक पाटील, बाबूच्या कैला पूर्णविराम गॉन। गणपती हरला शंकर आणि पार्वती, मांडीवर बसलाय गणपती, बघतोय चांगला। हॅलो, धन्यवाद डीजे। चला आपण यानंतर वळूया आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासूया। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ह्याच भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण या अतिथींचं शुभ सन्मान, शुभ स्वागताकडे वळूया। नमस्कार। हॅलो, जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवालाच तुम्हालाच द्यावं लागेल। असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, तुमचं आमचं सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, स्थानिक भूमिपुत्र, अनमोल रत्न, आदरणीय सन्माननीय राजेशजी रघुनाथ पाटील बोईसर विधानसभा यांचं यथोचित स्वागत सन्मान आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब, तसेच विद्यमान उपाध्यक्ष संजयजी किनी साहेब, आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय राजेशजी रघुनाथ पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सन्मान्य मान्यवरांचं शुभ स्वागत करणार आहोत। अगदी मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या आग्री प्रीमियर लीग पर्व 7 ची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवतात। असं एक अतूट विश्वास असणारं, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राजेशजी पाटील साहेब। तुमच्या पाठीशी किती आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व जास्त असतं, आणि असेच नियमित सर्वांच्याच पाठीशी असणारे एक नवसे गावातील अनमोल रत्न, ग्रामपंचायत भाताणेचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय हितेशजी नाना बाडगा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष कल्पेशजी कुडू आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हितेशजी नाना बाडगा यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। मायेची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावा।
अगदी तरुण तडफदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ग्रामपंचायत भाताणेचे विद्यमान सरपंच, अगदी कमी वेळामध्ये राजकारणामध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला आणि समाज कार्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चर्चित आणि आपलं व्यक्तिमत्व ठामपणे मांडणारे असे व्यक्तिमत्व अर्थातच हितेशजी बाडगाव. माणूस हा त्याच्या बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळत असतो. असेच उच्च विचारसरणी आणि उत्कृष्ट वक्तृत्व ज्यांच्या अंगी आहे अशा टेंबोडे गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय दीपाताई पामाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा उपाध्यक्ष विशालजी पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय दीपाताई पामाळे मॅडम यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सन्माननीय दीपाताई पामाळे यांचा यथोचित सन्मान आदरणीय विशालजी पाटील सर यांच्या हस्ते मायेची शाल आणि सुगंधित असा पुष्पगुच्छ देऊन केला जात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. माणसाचा खरा अलंकार आहेत त्याचे शब्द. शब्द तितकेच खरे जेवढा त्याचा बोलण्याचा साज आणि आपला शब्दांचा साज आपल्या सोबत घेऊन फिरणारे अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व, सदैव आग्रे प्रीमियर लीग साठी अगदी पाठीच्या कण्याप्रमाणे उभे असणारे तेंबोडे गावातील आणखी एक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय तुषारजी पामाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आग्रे प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे सचिव योगेशजी तरे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय तुषारजी पामाळे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या आग्रे प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्माननीय योगेशजी तरे यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या पुष्पगुच्छाच्या सुगंधाप्रमाणे आपली कीर्ती ही दरवळत राहावं हीच शुभेच्छा आमच्या ह्या APL पर्व 7च्या वतीने. जीवनाचे सौंदर्य हे नाही की आपण किती आनंद आहोत. जीवनाचे सौंदर्य हे नाही की आपण किती आनंदी आहोत, त्यापेक्षा किती लोक आपल्यावर खुश राहणार आहेत याचं आपलं जीवनाचं सौंदर्य अवलंबून असतं. नक्कीच सदैव लोकांना आनंदित ठेवणारं आणखी एक व्यक्तिमत्व बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा सरचिटणीस मान्य श्री दिलीपजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी APL चे खजिनदार सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय दिलीपजी गायकवाड साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण होताना पाहतोय. खजिनदार सन्माननीय रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते. वेलकम सर, वेलकम, शुभ स्वागत. तसेच आज आपण पाहतोय की सम्यक तनोती इति संतान तनु विस्तारे. वडिलांचे ध्येय जो पुढे घेऊन जाण्यासाठी मार्गस्थ असतो तोच खरा संतान आणि हेच वडिलांचे ध्येय समाजकार्य ज्यांच्या माध्यमातून अगदी लहानपणापासूनच होताना आपण पाहतोय असे विद्यमान आमदारांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोरजी वजे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय आमदारांचे सुपुत्र यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा. तसेच उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडते वाट पाहतायत आपले लाडके समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच परेश कुडू सर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एका साईडला उमसाई बिलिव्हर्स सरपाडा आणि एका साईडला स्वरंगी वॉरियर्स धुकटन.
अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू विश्वास पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. दीपेश अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. यंदाचं 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. अग्री प्रीमियर लीग अर्थातच आपुलकीची प्रीमियर लीग आणि सर्वांना हवी हवीशी अशी प्रीमियर लीग पाहायला मिळते. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवलं. बॉन्ड लाईनच्या बाहेर. अग्री प्रीमियर लीग षटकार. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. खूप चांगला फटका होता प्रतीकच्या बॅट मधून. मात्र यावेळेला आपण पाहताय पहिला षटकार या स्पर्धेतला. खूप चांगली फलंदाजी प्रतीकच्या बॅट मधून. 2 चौकार सुद्धा आले. एक षटकार आपण पाहतायत. ग्रेट बॅटिंग बाय प्रतीक पाटील. दीपेश यावेळेला आपण पाहतायत शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. एक धाव अर्जित केली जाईल. डिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलवर यावेळेला सॅटिस्फाईड राहावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत स्वरांगी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देवानंद वझे साहेब आपण पाहताय. दुकटन व प्रमोद घरत पारगाव हे 2 ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका खेळला गेलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी सुचितला मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने स्वरांगी वॉरियर्स दुकटन हा संघ जाऊन पोहोचतोय. 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत आहोत आणि अतिशय सुंदर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. नितेश पाटील स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकतायत. संपूर्ण आज अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून सदस्य कोर कमिटी आणि आज प्रत्येक स्पर्धेला अमूल्य वेळ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विद्यमान आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतात या स्पर्धेची रूपरेषा आणि स्पर्धेला सुरुवात झाली. अग्री प्रीमियर लीग पर्व 7व्याला. आदरणीय सन्माननीय राजेशजी रघुनाथ पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपण अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आग्री प्रीमियर लीग पर्व 7च्या कोर कमिटीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं सुद्धा मी या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतोय. एक 30 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या दरम्यान विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळाले आणि एक 4 चांद लागले या स्पर्धेला. दरवर्षीप्रमाणे आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर मैदानाची उभारणी केली जाते. त्यासाठी अथक परिश्रम अथक मेहनत. सुचितच्या बॅट मधून मात्र यावेळेला छोटा पॅक बडा धमाका. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट शॉट. APL सिक्सर. थँक्यू. वेलकम बॅक. सुपर बॅटिंग यावेळेला सुचितच्या बॅट मधून आपण पाहू शकतायत. एक दमदार आणि शानदार षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा एका साईडला आपण पाहताय. चेतन पाटील कालच्या दिवसामध्ये टॉस जिंकल्यानंतर थोडासा कुठेतरी एक डिसिजन मात्र चुकीचं पाहायला मिळालं आणि तिथे मात्र थोडंसं कोपरी संघाने ॲडव्हान्टेज घेतला. 3 षटकांमध्ये 39 धावा 40 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतायत. रॉकी ग्रुप चषकामध्ये मात्र ओपन संघाचं पराभूत केलं ते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने आणि तिथे मात्र आपण पाहिलं भरपूर निराश झाले ते ओपनचे खेळाडू. एक इतिहास रचला तो टिंबी कोडाव्याच्या मैदानात. तो चेतन पाटील कॅप्टनशिप खूप चांगल्या पद्धतीने केली गेली होती SP बॉईज भिवंडी 11 या संघाच्या माध्यमातून आणि आज सुद्धा कॅप्टनशिप यावेळेला करताना पाहायला मिळतो. यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो
आणि त्यामागे चेतन पाटील आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 37 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेत सुचितने आपले इरादे पक्के स्पष्ट केले. 2 पंच ऑनफिल्ड आशुतोष वेवारी सर अँड विरल नायर सर आपण पाहू शकतायत आणि अजित म्हात्रे सर अशी त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे. अमर पाटील आम्हाला दर्शवतात गोल्डन मॅजिक फिंगर 37 या धावसंख्येवर चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस तुषारजी पामाळे साहेब आमच्या व्यासपीठावर आणि त्याचप्रमाणे दीपा ताई पामाळे मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित आहेत. संपूर्ण मात्र कोर कमिटी ज्यांनी खूप अथक परिश्रमाने अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 वर जाऊन पोहोचले गेले. 41 रन्स. खूप चांगली फलंदाजी सुचितच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या जात आहेत. समोरच देवानंद कृष्णा वजीर साहेब आपण पाहतात या स्पर्धेचे प्रेसिडेंट. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळतो आणि त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने मात्र त्या ठिकाणी ऑन केला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. चेतनच्या गोलंदाजीवर मात्र यावेळेला खूप धावा येत आहेत. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, तिथे मात्र चेंडू निघून जाईल आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एका साईडला पाहायला मिळतोय 43 या धावसंख्येवर. तर ओम साई बिलीवर सरपाडा या संघाचे जे ओनर आहे संघ मालक रत्नकांत पाटील सरपाडा. षटक क्रमांक 4 यावला ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त दमदार आणि शानदार षटकार. वॉट शॉट. मॅक्सिमम 6. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपुलकीची प्रीमियर लीग म्हणजेच आगरी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांना आवडणारी प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेची उत्कंठेने आपण वाट पाहत असतो आणि उत्कंठा शिगेला पोहोचते, असे आगरी बांधवांची प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. यावेळेला जबरदस्त इनफिल्डच्या वरून खेळला गेला. क्लास टायमिंग, क्वालिटी दर्जाचा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे निघून जाईल. आगरी प्रीमियर लीग चौकार. गुड बॅटिंग बाय सुचित पाटील. थँक्यू. या षटकाचा विचार केला तर षटकार चौकारांची आतषबाजी 22 धावा आतापर्यंत खर्च केले चेतन पाटीलने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यष्टीरक्षक त्या चेंडू खाली, परंतु झेल सुटतोय आणि सुचित पाटीलने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. आयुष्यमान भवचा आशीर्वाद येत असताना अक्षयने चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वपूर्ण भूमिका. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 वर जाऊन पोहोचले गेले. 48 धावांची पार्टनरशिप. 5 धावांवर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर विनायक आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा. 47 धावांची पार्टनरशिप. 19 बॉल मध्ये सुचितच्या 28 आणि प्रतीकच्या 18 धावा. ग्रेट बॅटिंग. प्रतीक पाटील यंदाच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खूप चांगली प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं फुटवर्क. कल्पेजी कुडू साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोदजी पाटील अग्री माझ हवाच. मात्र हे टायटल ब्रीद वाक्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 53. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी धारणाय माझी बसली तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 षटकांचा खेळ झाला. यानंतर होणारा सामना विहा 11 भामटपाडा आणि मातोश्री टायगर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका. जबरदस्त ग्रेट बॅटिंग. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवला गेला. चौकार. 4.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 57च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. 17 एकंदरीत 57. खूप चांगली फलंदाजी. यावेळेला खोलवर चेंडू होता, सरळ बॅटचा उपयोग केला, क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेला आदित्य. आणि यावेळेला आपण पाहू शकतायत एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. तर अंपायर्स थोडीशी शंका आहे, तर आपण थर्ड अंपायर लगेच रेफर घेऊ शकता, कारण बाहेरून जर चेंडू रोखला असेल तर कदाचित चौकार येण्याची दाट शक्यता आहे. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी असल्याकारणाने मात्र आपण जरूर सगळ्या संघांना समान न्याय मिळाला पाहिजे या हेतूने आपण पाहू शकतायत डिसिजन पेंडिंग राहिलाय. चौकार चौकार यावेळेला आपण पाहतायत. काही शंका असेल तर डेफिनेटली मात्र पंचांना तुम्ही तिथे सांगू शकता. ऑनफिल्ड पंच लगेच थर्ड अंपायर रेफर करतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 61 धावा, 61 रन. एका साईडला विहा 11 भामटपाडा आणि मातोश्री टायगर्स योगीजी तरे साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत. या सकाळच्या सत्रामध्ये रुपेजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत. चार कॅमेरे आहेत, तर कोणतीही शंका असेल डाऊटफुल प्रतिनिधींना किंवा प्रेक्षकांना त्या ठिकाणी विचारपूस केलं जाईल. ऑनफिल्ड मात्र त्या ठिकाणी पंचांना तुम्ही सांगू शकता आणि ऑनफिल्ड पंच थर्ड अंपायर रेफर करतील. 4 कॅमेरे असल्या कारणाने आपल्याला टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर करता येईल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटने अप्रतिम फटका तर चांगला आहे, परंतु आदित्यला यावेळेला निवडला आणि प्रतीक पाटीलच्या एक सुंदर खेळीला पूर्ण विराम लागत असताना आपण पाहताय जबाबदारीचं टॉनिक पियाल्याने प्रतीक पाटीलने मात्र खूप चांगला खेळ केला आणि एक झंझावती पारी खेळत मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मंद मंद पावलांनी जाताना पाहायला मिळतोय स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाला दुसरा धक्का. गॉ आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आग्री प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये. संपूर्ण संघ मालक आपण पाहतायत. 14 संघ मालक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या फलकावर अमर पाटील जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम सरासरी चांगली आहे, नो डाऊट, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विकेट फॅक्टर फार महत्वाची भूमिका असेल. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार सुशांतच्या बॅट मधून येतोय. कणखर दर्जेदार शानदार षटकार. ये पाट्याच्या पाराची बाग तुझ्या ग कोंबऱ्याची, पाट्याच्या पाराची बाग तुझ्या ग कोंबऱ्याची. सकाळच्या पाराला उठ उठ मावले केली तयारी पूजेची. सकाळच्या पाराला उठ उठ मावले केली तयारी पूजेची. सकाळच्या पाराला उठ उठ मावले केली तयारी पूजेची. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल आपण पाहतायत 67, लॉस ऑफ 2 विकेट, 4.4 ओव्हर. आतापर्यंत करंट रन रेटचा जर विचार केला तर 14.36 आतापर्यंत पाहायला मिळते. मॅच नंबर 1. एका साईडला सुचित आपण पाहतायत ज्या पद्धतीने अतिशय सुंदर खेळ साकारत असताना पाहायला मिळतोय. 28 धावांचे खेळ करत असताना 254.55 स्ट्राईक रेट, त्यामध्ये 2 चौकार 2 षटकार. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय सुचित पाटील. 11 बॉल 28. सुशांत आल्या आल्या मात्र या वेळेला चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. विश्वास पाटील, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना आपण पाहतायत ऑन खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मेल
चांगली फेकी होते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 68. गौरव किनी, स्वप्नील पाटील त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओमसाई बिलीवर्स सरपाडा आणि स्वरंगी वॉरियर्स. अप्रतिम खूप चांगला खोलवर चेंडू होता. ब्लॉकर मध्ये चेंडू पाहायला मिळाला. अनुभवाच्या जोरावर यावेळेला चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 69 धावसंख्येवर. 5 षटकांचा खेळ झालाय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या विहा 11 भामटपाडा आणि मातोश्री टायगर्स या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. प्लेइंग 11ची लिस्ट आपण यावेळेला कलेक्ट करा आणि ती सबमिट करा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते एकंदरीत 69. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 69 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगली फलंदाजी यावेळेला सुचितच्या बॅट मधून पुन्हा एकदा मात्र बिरकावून दिलंय. सरळ चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. पंच्याहत्तर धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग यावेळेला आपण पाहू शकाल. सुचित पाटीलच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका ऑन साइडला खेळला गेलाय. निकेत मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्याला बीट करत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. बॅक टू बॅक 2-6. थँक्यू. 14 बॉल मध्ये 41 धावांची आक्रमकतेची खेळी, झंझावते आणि झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर सुचित पाटील, छोटा पॅक बडा धमाका. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय सुचित पाटील. यावेळेला आपण पाहतोय सुचित आपल्या बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा चेतन पाटील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतोय. यस व्हाईट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत आपण पाहत आहेत 83 धावा, 82 धावा, 82 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम. खूप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तुम्ही शफल होतायत आणि त्यानंतर मात्र प्ले करतील तर पंचांकडे कोणतीही अपेक्षा ठेवू नका, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतायत अगोदरच नियमावली सांगितली असेल. नो डाऊट अबाउट इट. चेतनचा हा मात्र थोडासा हातभार चेंडू वळण घेणारा पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र झेल सुटतो इथपर्यंत आवाज आला होता. तिथून मात्र सुशांत धाव घेण्याच्या प्रयत्नात होते आणि इथे मात्र प्रयत्न फसतायत. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट. सुशांत थँक्यू डिझो, थँक्यू. तर यावेळेला आपण पाहतायत SS रिअल टायगर्स सरपाडा संघाचे यावेळेला ओनर आपण पाहतोय प्रशांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस केला होता चेतन पाटीलने. या चेंडूवर सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. हेमेंद्र सॅक्रिफाईस करण्यासाठी यस रेडी आहे आणि इथे मात्र आपण पाहताय संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 80च्या घरामध्ये.
83 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 83 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर मात्र पारी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. भागीदारी रचली गेली जी आपण पाहतायत प्रतीक आणि सुचित मध्ये. त्या भागीदारीचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघावर यावेळेला प्रेशराईज झाले आणि इथून भागीदारीचा फायदा मात्र आपण पाहिला तर आपल्या संघाला झाला. स्वरांगी वॉरियर्स दुकटन वर्सेस आपण पाहतायत ओम साई बिलीवर्स सरपाडा या दोन संघांमध्ये अतिशय सुंदर लढत. किशोरजी वजी साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. ऑन साइडला फटका तर चांगला आहे आणि यस विश्वास पाटील पाहतच राहिले त्या चेंडूला आणि एक चांगला खेळची मात्र यावेळेला आपण पाहतायत. सुंदर खेळ केला झंझावती. 18 बॉल मध्ये 48 धावा, 5 षटकार, 2 चौकार, 266.67 चा स्ट्राइक रेट. ग्रेट बॅटिंग बाय सुचित पाटील. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट बॅटिंग. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि मी या स्पर्धेचे अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण उपस्थित राहायचंय. जो इंटरव्ह्यूचा वेळ असतो त्या वेळेतच मात्र आपण येणं बंधनकारक राहील. वेलकम विशाल पाटील, आपलं सहर्ष स्वागत. आमचे साथी समालोचक मनोजी पाटील बहाडोलीचा एक गोड आवाज. गेली 6 पर्व आपण पाहिला आणि 7व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा त्यांचा एक दमदार आवाज आपण ऐकणार आहोत. आणि कालच प्रीमियर लीग पार पाडली त्यामध्ये रनरअप राहिले ते मात्र आपण पाहतायत मनोजी पाटील यांचा संघ. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. टॉस टाइम मध्ये टॉस कंपल्सरी या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर प्लीज लवकरात लवकर या. चला टॉस कंपल्सरी आहे तर प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन मोहित आणि नारायण जरा धावत आहे जरा. ऑन लाईव्ह मॅच आपण पाहताय. जे लाईव्ह मॅच असेल त्यावेळेला मात्र आपल्याला टॉस करणं थोडस कठीण जाईल. देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. विशाल गरत आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. उमरोळीचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि एक आयोजकाच्या भूमिकेत सातत्याने चांगलं कार्यरत असलेले पाहायला मिळत आहेत. देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे लीगचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मोहित आणि एका साइडला जर आपण पाहिलं तर हेड अँड टेल. टॉस का बॉस आणि हेड असा मात्र कॉइन बनवला गेलाय अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून.
टॉस का बॉस नारायण यांच्या मुखातून आणि यस टॉस का बॉस. धन्यवाद देवानंद वजे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. दोन्ही संघ या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झालेत आणि नारायण वजे तर टॉस जिंकलेला आहे. तर काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला आता आपण पाहिल्या भरपूर धावा झाल्या. 88-89 पर्यंत मजल मारली. तुमचा काय हेतू असेल? कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 60-65. आज 4 गोलंदाज ते 5 गोलंदाज कोण असतील? मी आहे, धनेश आहे, राजेश आहे, प्रथमेश आहे. नक्कीच आग्री प्रीमियर लीग ची तुम्ही किती वाट पाहता या स्पर्धेची? खूप वाट बघतो. नक्कीच काल साईदीप कशीच संघाला मात्र आपण पाहिलं तर एक शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी मिळाली. मोहित टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फिल्डिंग आता मनाच्या विरोधात खेळायचं आहे. त्यांनी 60-65 पर्यंत रोखण्याचा सांगितलंय. तर आपण कितपर्यंत मजल मारतील? 70+. नक्कीच टीम स्ट्रॉंग आहे. हां, मी स्वतः आहे, रोहित दादा आहे, शुभम आहे, आहेत तसे. नक्कीच दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. आता मॅच सुरू होते. तर यावेळेला टॉस आपण पाहिलं तर मातोश्री टायगर्स सरपाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले गेले. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होतोय. मनोज पाटील आपल्या समवेत असतील. थँक्यू. सो मच प्रमोद सर. तर आपण बघतोय पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं तर जयेश पाटील सच्चा या गोलंदाजाविरुद्ध चेतनने काही जबरदस्त हल्ला चढवला. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. 4 धावा येतात आणि पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं तर चौकार वसूल केला जातोय. ज्या पद्धतीने आपण बघितलं की खूप मोठं टार्गेट आहे. 36 चेंडू आणि 90 धावांचं लक्ष आहे. तर 90 धावा करायच्या असतील तर मात्र याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल हे चेतन जाणून आहे आणि हे मैदान चेतनसाठी खूप लकी आहे. याच मैदानावर 6 चेंडू 6 षटकार आले होते चेतनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज 90. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम चेंडू मात्र हाताळला जातोय. आदरणीय सुदेजी पाटील साहेब बहाडोली यांच्याकडून स्वरांगी वॉरियर्ससाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सर. तर जयेश पाटील लाईन लेंथ सुरेख राखली जाते. एक आगरी समाजाचा विचार केला तर एक टॉप 5 मध्ये हा गोलंदाज येतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल स्वरांगी वॉरियर्ससाठी मात्र खूप आशा असतील या खेळाडूंकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग लेगच्या दिशेने चेतनने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 6 धावा या धावफलकावर. आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. SS रिअल टायगर सरपडा या संघाचे संघमालक आपण बघतोय. त्यांना विनंती करेन की सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जयेश पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर चौकार. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय. तदनंतर पुन्हा एकदा चेतनच्या बॅटमधून 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. चेतन आणि विश्वास ही आपण बघतोय सरपड्याचे हे 2 दिग्गज खेळाडू. सलामीची जोडी म्हणून आपण बघतोय ओम साई बिलीवर सरपडा या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आग्री प्रीमियर लीग पर्व 7वा आपल्याला बघायला मिळतंय. चांदीप गटातून शिरसाडच्या या मैदानावर मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा आज सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं. आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेचं आणि तदनंतर आपण बघितलं तर पहिला सामना सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते ओमसाई बिलीवर सरपाडा संघाने आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाला. 89 धावा तब्बल 6 षटकांमध्ये आपण बघितला. प्रतीक पाटील इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला बहाडोली प्रीमियर लीग झाली. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता. प्रतीक पाटील 2ऱ्या क्रमांकावर राहिला. जबरदस्त मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी केली गेली आणि त्याचाच फायदा आज कुठेतरी आपण बघितला. सकाळच्या सत्रामध्ये सलामीला आला होता. 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली. अप्रतिम. जयेश पाटील पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 5वा चेंडू असेल. थोडंसं क्षेत्ररक्षण बदलतोय. लॉंग ऑफला वॉइडिश केलं जात आहे. ते मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झेलबाद होतोय. अप्रतिम चेंडूला मात्र झेललं जात आहे. धावसंख्या आपण बघितली तर पहिला गडी बाद होतोय. ओम साई बिलीवर सरपडा संघाला पहिला हादरा बसतोय विश्वासच्या रूपाने
आणि धावा आपण बघितल्या तर 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 7 या धावसंख्येवर पहिला आद्रा बसतोय. डीजे थँक्यू. पिंटू वजे साखरेचा हा खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या रूपाने मात्र येतोय. 7 या धावसंख्येवर प्रज्योतने काय जबरदस्त झेल घेतला. कव्हर पॉइंटला उभा आहे, स्लिप पॉइंटला आपण बघतोय आणि सुरेख झेल आपल्याला बघायला मिळाला. तर नवीन फलंदाज पिंटू वजे मॅन फ्रॉम साखरे, तर एका बाजूने जयेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळीचा हा गोलंदाज आपण बघतोय. अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा 5 चेंडू आणि 7 धावा 1 गडी बाद. जबरदस्त लाईन लेंथ. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र पिंटू बघूया प्रतीक पाटील चेंडूच्या खाली येतोय का, परंतु पोहोचू शकत नाही. इथे मात्र सूचित चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 बाद 9. डीजे थँक्यू. तर आपण बघतोय आदरणीय श्री मनोज नरेश पाटील साखरे, मारुती एंटरप्राइजेस विरार आणि खंडेलवाल ट्रेडर्स पालघर यांच्याकडून सर्व एपीएल कमिटी मेंबर्स, समालोचक, स्कोरर, पंच, सूत्रसंचालक, डीजे, यूट्यूब लाईव्ह या सर्व टीमला हेल्दीराम स्वीटचे पॅकेट मिळतील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तोंड गोड करणार आहेत, त्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तर गोलंदाज येतोय सुशांत, आयकॉन खेळाडू आहे स्वरंगी वॉरियर्सचा. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल, कारण एका बाजूने आपण बघतोय आयकॉन खेळाडू चेतन पाटील आहे, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आपल्याला बघायला मिळेल. 2 आयकॉन एकमेकांसमोर आपल्याला बघायला मिळतात. तर आपण बघतोय यस लिमिट ऑफला प्रतीक पाटील आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय. इथे मात्र जबरदस्त फक्त चेंडूला दिशा दिली, गतीचा फायदा घेतला जातो इथे आणि चेंडू मात्र फाईन लेग सीमारेषा पार. गोलंदाज सुशांत किणी आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू पायावरचा होता, चेंडू फुलटॉस लेंथला होता. चेतनने बघितलं आणि फक्त चेंडूला दिशा दिली, कारण एक शॉर्ट स्क्वेअर लेग होता, परंतु थोडासा वाईडिश उभा केला होता. त्यानंतर आपण बघितलं तर एक शॉर्ट फाईन लेगला खेळाडू होता. त्या दोघांच्या मधून मात्र चेंडूला खेळलं जातंय चेतन. या 6 पर्वामध्ये आपण बघितलं तर चेतन 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय आग्री प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज, कौतुक करावं लागेल सुशांतचं. या वेळेला मात्र जबरदस्त अप्रतिम चेंडू मात्र हाताळला जातोय. लेगबाईचा इशारा पंच आपण बघतोय आशुतोष व्यवहारे यांच्याकडून मात्र आपण बघितला लेगबाईचा इशारा येतोय. 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये भर होते. धावसंख्या बघितली तर धावसंख्या 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. मोठे फटके पासून मात्र दूर ठेवलं जातंय. चांगली गोलंदाजी होताना स्वरांगी वॉरियर्स कडून आपण बघतोय. अप्रतिम कामगिरी होते गोलंदाजांची. इथे मात्र त्रिफळाचित जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न केला होता, अचूक हेरलं गेलं आणि इथे मात्र त्रिफळाचित होताना पिंटू वजे बॅक टू डगआउट. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
डीजे, थँक्यू. तर आपण बघतोय नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. योगेश, माफ करा, अक्षय, मॅन फ्रॉम सरपाडा आपण बघतोय. एकाच संघातून खेळतात चेतन आणि अक्षय. कशा पद्धतीने मात्र हे खेळतील, काय कानमंत्र दिलाय चेतनने, कारण अक्षयकडे सुद्धा क्षमता आहे. पुन्हा एकदा मात्र सुशांकिनी राईट आर्म वर द विकेट. या वेळेला मात्र हलक्या हाताने शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. सुरेख फेकी झाली होती, परंतु बॅकअप सुद्धा चांगला आला होता, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये अपयश येते. या वेळेला दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा प्रगतीवर आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर, म्हणजे पूर्णपणे रोखून ठेवलंय. ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती स्वरांगी वॉरियर्सला, त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. कौतुक करावं लागेल कर्णधाराचं. सुरेख, अप्रतिम. हवेचा जोर वाढलेला आहे. इथे मात्र डाऊन द लेग मारा होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. खराब चेंडूचे संकेत येत आहेत. अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. आणि धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. आतापर्यंत सुरेख लाईन लेंथ राखली होती, परंतु या चेंडूवर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? सुशांत मात्र स्वतः येतोय, झेल सुटतोय आणि एक धाव या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळाले. थोडासा अवघड झेल होता, परंतु सुशांतने खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले होते. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 धावा. 11 चेंडू 18 धावा कुठेतरी मात्र बांधून ठेवले. आणि हे काम मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाज करतात, कारण तुम्ही जेवढे निर्धाव चेंडू खेळतील तेवढं मात्र प्रेशर वाढणार आहे ते ओमसाई बिलीवर सरपाडा या संघावर. गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा मात्र सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेतन पुन्हा एकदा चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम करतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. 2 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22 रन्स, 2 बाद 22. थँक्यू डीजे, थँक्यू. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मात्र कंटिन्यू करतोय. आपलं दुसरं षटक घेऊन येतोय मिस्टर जयेश पाटील. हे षटक खूप निर्णायक असेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने मात्र हे षटक खूप निर्णायक असेल, कारण खूप क्षमता आहे या गोलंदाजाकडे. 6 चेंडूमध्ये 6 विकेट मिळवण्याचा मान आहे या गोलंदाजाच्या नावावर. तोच जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने अक्षय आपल्याला बघायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करताना जयेश पाटील आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र आपण बघतोय तर तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. इथे आमचे तिसरे पंच इथे सज्ज आहेत. तर बॅट लागलेले आहे. हिट विकेट आहे. नो बॉल साठी ओके, नो बॉल साठी सर बघतील. 1 मिनिट.
तर चेंडू चांगला आहे त्यामुळे हिट विकेट आणि इथे फलंदाज मात्र बाद होतोय. चेंडू खूपच खाली होता आणि इथे मात्र आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम कॉलिंग. रिव्ह्यू संपलेला आहे. थँक्यू. बघा एक सूचना आहे, खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे, बीमर साठी आणि वाईड बॉल साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, तो जर तुमचा गेला तर तुमची संधी संपली. जर पंचांच्या निर्णयाविरोधात तुम्ही रिव्ह्यू घेतला, तुमचा रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला परत मिळेल, परंतु रिव्ह्यू जर अनसक्सेस झाला तर मात्र परत मिळणार नाही. मंडपवाले परेश आपण कुठे असतील तर योगीजी तरे साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर आपण बघतोय धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या चेंडूवर मात्र हिट विकेट आपल्याला बघायला मिळाला. अक्षय बाद झाला. निकेत मॅन फ्रॉम घाटीम डाव्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज जयेश पाटील. फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र सोडणार नाही. निकेतकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा मनगडाचा पुरेपूर इथे वापर होतोय. चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार पाठवलं जातंय 6 धावांकरिता. थँक्यू. चला चेंडू आलेला आहे. तर आपण बघतोय धावसंख्या आपण बघितली तर या षटकारानंतर 28 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 सुरू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि निकेतने तर पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आलेला हा फलंदाज आपण बघतोय. डाव्या हाताचा फलंदाज घाटीमचा हा खेळाडू आपण बघतोय. काय जबरदस्त फटक्याची निवड केली गेली. इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली बघूया क्षेत्ररक्षक येतोय का, परंतु नो मॅन्स लँड रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रज्योत पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत पुन्हा एकदा नितेशच्या बॅट मधून निकेतच्या 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. 3 खेळाडू बाद 30 धावा धावफलकावर ओम साई बिलीवर्स या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 60 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 60 धावा. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र सुरेख अप्रतिम चेंडू होता. तेवढ्या सहजतेने मात्र खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. सुशांत क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत 1 धाव. 31 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. क्षेत्ररक्षण मात्र प्रत्येक चेंडूवर बदललं जाते कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि हेच कारण आपण बघतोय की क्षेत्ररक्षण बदलायला भाग पाडलं जातंय. चेतन पाटील पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश पाटील. एकमेकांविरुद्ध नेहमीच खेळतात. एकमेकांचे दोष काही आहेत ते माहीत आहेत एकमेकांना, परंतु सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर जयेश पाटील उजवा आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव आणि ते मात्र खूप मोठा हादरा बसतोय. तो म्हणजेच ओम साई बिलीवर्स सरपाडा या संघाला 5 चित पकडले जात आहे. चेतन पाटील बाद होतोय आणि पूर्णपणे मात्र शांतता पसरले ती ओम साई बिलीवर्सच्या खेम्यामध्ये. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत.
थँक्यू. खरोखरच पंचांचं सुद्धा अचूक लक्ष आपण बघतोय. ॲब्सोल्युटली प्लम्प आपल्याला बघायला मिळतो इथे. पूर्णपणे मात्र इष्टांच्या मध्ये पकडला गेला याला आणि जयेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. मी म्हटलं होतं की हे युद्ध बघण्यासारखं असेल आणि इथे जो विजयी होईल तो मात्र संघ विजयाच्या दिशेने पुढे जाईल आणि तेच काम करताना जयेश पाटील आपण बघतोय. या खेळाडूवर का सर्व संघ मालक हात वर करतायत ह्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रत्येक संघ मालकांना आणि आयकॉन खेळाडूला विनंती असेल की इनिंग ब्रेक जेव्हा होतो, पहिला डाव संपतो, तेव्हा दोन्ही कर्णधारांनी त्याच्या आतच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे अशी सूचना आलेली आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण बघतोय धावसंख्या 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ होतोय. जयेश पाटील सुरेख अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट रोहन पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. माकण्याचा हा खेळाडू आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आपण बघतोय जयेश पाटील. शेवटचा चेंडू असेल. या षटक क्रमांक 3 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जयेशने पहिलं षटक हाताळलं होतं, तदनंतर सुशांत आला. सुशांतने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आपण बघितलं की पुन्हा एकदा जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहनने. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. 3 षटकांची एकंदरीत समाप्ती होते आणि 4 बाद जर धावसंख्या बघितली तर 31 धावा. डीजे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडीशी घाई करा कारण तिथे पंच वेळ लावलेली आहे तुमची. पहिला चेंडू पडल्यापासून तर शेवटचा चेंडू पर्यंत. आदरणीय संजयची गरज साहेब इथे उपस्थित आहेत. उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई. तर त्यांना मी विनंती करेन सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि राजकीय कारकीर्द सुद्धा सुरेख चाललेली आहे त्यांची. उपसरपंच या पदावर विराजमान आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व. नक्कीच त्यांचा खेळ सुद्धा या मैदानावर बघायला मिळेल. तर योगेश पाटील स्वरंगी वॉरियर्स मध्ये होता बहाडोली प्रीमियर लीग मध्ये, तिथे सुद्धा चांगली कामगिरी झाली होती. आता सुद्धा स्वरंगी वॉरियर्स कडून खेळतोय आगरी प्रीमियर लीग मध्ये. बाबू या नावाने मात्र जास्तीत जास्त ओळख आहे बहाडोली गावामध्ये आपण बघितलं तर. तर योगेश पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या माफ करा राऊंड द विकेट करतोय. उजव्या बाजूने मारा करतोय आणि इथे मात्र पहिली धाव येते पहिल्याच चेंडूवर आणि एकेरी दुहेरीने मात्र स्वरंगी वॉरियर्स संघ खुश असेल. सिंगल डबलला जास्त महत्व नसेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल आणि त्यापासून मात्र हे गोलंदाज दूर ठेवतायत दोन्ही फलंदाजांना. 17 चेंडू आणि विजयासाठी 58 धावांचं लक्ष समोर असेल. आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेटने येतोय योगेश पाटील. तेच तर्रार मारा करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आपण बघतोय. अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर योगेश पाटील. पहिला चेंडू सुरेख अप्रतिम हाताळला होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा झाला होता. तो म्हणजेच आपण बघितला तर योगेश कडून. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. मॅन फ्रॉम बहाडोली योगेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहनने. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. कॉलिंग मात्र थोडंसं आपल्याला बघायला मिळालं आणि इथे मात्र रोहन
हा धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. बाद होणारा हा आपण बघितला तर 5वा खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया एक छोटीशी धून. थँक्यू. तर अमित येतोय सरपाड्याचा हा खेळाडू आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल, कारण थोडंसं आव्हान आता कठीण होत चाललंय. जतीन किणी आम्हाला दर्शवतात आमचे 16 चेंडू आणि 57 धावा. डिजिटल स्कोरर आहेत. मॅन्युअल स्कोरर आपण बघितलं तर अमर पाटील, एका बाजूने साहिल पाटील सुद्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत. तर 16 चेंडू 57 धावा, थोडस कठीण होत चाललंय समीकरण. योगेश पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र जबरदस्त अप्रतिम आपण बघतो. योगेशच्या चेंडूला मात्र खेळला गेला होता, परंतु सुशांत किनीच्या हातामध्ये पूर्णपणे मात्र चेंडू जाऊन फिरावतोय आणि पुन्हा एकदा मात्र एका गड्याचं इथे पतन होताना आपल्याला बघायला मिळतोय. 6वा हादरा बसतोय ओम साई बिलीवर सरपाडा ह्या संघाला. धावसंख्या आपण बघितली तर 33 या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मात्र मैदानात येईल तोपर्यंत आपण एक छोटीशी धून ऐकूया. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. आणि केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट. डीजे थँक्यू. तर दीपेश येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर घट्ट पकड निर्माण केली असेल तर स्वरंगी वॉरियर्स या संघाने. स्वरंगी वॉरियर्स दुकटन नाणेफेक हरला होता. प्रथम मनाच्या विरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या जवळ आला होता, परंतु काय जबरदस्त फलंदाजी केली. सलामीला विनायक पाटील आला होता, त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आला. आग्री प्रीमियर लीग 2024चा तर पहिला षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आला आणि ही जोडी विनायक लवकर बाद झाला होता. तदनंतर मात्र सुचित पाटील आला. छोटा पॅक बडा धमाका म्हणावं लागेल. 48 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. 2 धावा दूर राहिला अर्धशतकापासून, पण जबरदस्त अप्रतिम फलंदाजी. यावेळेला मात्र योगेश पाटील शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप खराब चेंडूचे संकेत येतात. अवांतर धावेमध्ये मात्र भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. योगेश पाटील पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. इथे मात्र जबरदस्त अप्रतिम फटका बघायला मिळतोय. सुशांत किनीच्या डोक्याच्या वरून चेंडू बॉडी लॉंगन सीमारेषा पार. षटकार. दीपेश पाटील सरवलीवाला शिवरायांचा तो शूरवीर. शिवरायांचा तो शूरवीर. शिवरायांचा तो शूरवीर. दीपेश पाटील सरवलीवाला शिवरायांचा तो शूरवीर. शिवरायांचा तो शूरवीर. शिवरायांचा तो शूरवीर. दिलीप बाबाचा आशीर्वाद, रंजना आईचा आशीर्वाद. थँक्यू. तर धावसंख्या आपण बघतोय 40 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात ओम साई बिलीवर सरपडा या संघाची स्थिती आपण बघतोय. तर एका बाजूने स्वरंगी वॉरियर्स दुकटन पूर्णपणे मात्र फ्रंट फुटवर आहेत. या सामन्याचा विचार केला आपण तर बॅकफुटवर जाऊन पंच केला होता. एकदा मात्र सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतं. 41 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात त्या ओम साई बिलीवर सरपडा या संघाच्या. 5 चेंडूंचा मात्र खेळ होतोय आतापर्यंत. 41 धावा धावफलकावर. योगेश पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. अमित सडे चेंडू असेल. योगेश पाटील
पुन्हा एकदा मात्र सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. उजव्याशीच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा मात्र योगेश हेच गणित असते, गोलंदाजी सुरेख करतोय परंतु 2-4 खराब चेंडू हाताळतोय, कारण तो उजव्याशीच्या बाहेर. कारण हवा जर आपण बघितलं तर मात्र उजवीकडून आपण बघतोय डावीकडे निघते आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय उजव्याशीच्या बाहेर. हवा खूप तेज आहे पूर्णपणे मैदानामध्ये, मात्र जोरदार हवा आपल्याला बघायला मिळते. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 मात्र इथे कंप्लीट होतात आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 42 या धावसंख्येवर 6 गडी बाद ओम साई बिलीवर सरपाडा या संघाचे. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 48 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 4 धावा करायच्या आहेत. या 4 धावा होतील का? आपण एक शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानात येऊ. हिरो वाली पर्सनॅलिटी आहे नावात हो क्वालिटी. हिरो वाली पर्सनॅलिटी त्याने केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. आता त्याचा साईड फॉर्म. तर आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह बघतायत त्या श्रोत्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. जतीन किणी असतील, साहिल पाटील असतील, तदनंतर आपण बघितलं तर नितेश पाटील स्वतः सकाळच्या सत्रामध्ये होते. कपिल पाटील आमचे तिसरे कॅमेरामॅन आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर मुनीत कडू आणि अनुराग चव्हाण हे कॅमेरामॅन आपण बघतोय. तर पूर्णपणे पाटील नेटवर्क मध्ये बहाडोलीचं वर्चस्व आहे. इथे मात्र गोलंदाज सुशांत किणी उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू. पंच विरल नायर सर आम्हाला दर्शवतात खराब चेंडू आहे. अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. प्रज्योत, मी या खेळाडूला साखरे सुपर लीग मध्ये बघितलं होतं. चांगली गोलंदाजी करत होता, चांगली फलंदाजी करत होता. जयवंत पाटील साहेब यांचे सुपुत्र आहेत, परंतु आज मात्र परिपक्व खेळाडू म्हणून तयार होतोय. यावेळेला मात्र लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. इथे मात्र 2 धावा या दरम्यान सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर 45. 45 धावा म्हणजे अजून 45 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहे तर तुमच्याकडे 11 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुशांत दीपेशच्या बॅट मधून 1 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. प्रज्योतचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळाल्या. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 47. 47 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय. आदरणीय योगीजी तरे साहेब कुठे असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुशांत आयकॉन खेळाडू आहे. अप्रतिम आपण बघतो सुशांतने खेळी केली होती ती बिरवाडीच्या मैदानावर आमदार चषक 2023 मध्ये. ते मात्र डिसेंबर मध्ये ही स्पर्धा झाली होती. काय जबरदस्त अप्रतिम. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर सुशांतचं हे षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय मिस्टर सुशांत किणी. शॉर्ट लेनचा चेंडू होता. पंच दर्शवतात की खराब चेंडू आहे. अवांतर धावेमध्ये भर होते. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 48. 48 धावा धावफलकावर. 42 धावांचं अजूनही लक्ष समोर आहे. यावेळेला राईट आर्म
ओव्हर द विकेट आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुचित चेंडूच्या खाली उडी घेतली होती, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू सीमारेषा गाठतोय 6 धावांकरिता आणि हा षटकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 54. 54 या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेले आहेत. पूर्णपणे सुस्थितीमध्ये स्वरंगी वॉरियर्स दुकटन हा संघ आहे परंतु कर्णधार स्वतः सुशांत हा या विचारत असेल की 4 चेंडूंचा खेळ होतोय की कमीत कमी धावा खर्च केल्या गेल्या पाहिजेत 8 चेंडूमध्ये. इथे मात्र दीपेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार. दीपेश पाटील इज ऑन फायर होतोय. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार येतात आणि धावसंख्या आपण बघितली तर 60 धावा. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे 7 चेंडूमध्ये. म्हणजे 7 चेंडूमध्ये 5 षटकार मारायचे आहेत. लगातार 2 तर आलेले आहेत. जो फरक जास्त वाटत होता तो फरक कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण नेट रन रेट खूप महत्वाचा आहे आणि त्याचाच विचार करून मात्र ही फटकेबाजी होताना आपल्याला बघायला मिळते दीपेश कडून. पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, माफ करा 1 धाव येते. बॅटच्या साह्याने 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 61. 61 धावा. म्हणजे आता 6 चेंडू आहेत आणि 29 धावांचं लक्ष समोर आहे. विजयासाठी 6 चेंडू 29 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल स्वरंगी वॉरियर्स कडून. नवीन गोलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी, नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचाच हायर फॉर्म सध्या किती का चालता आहे ना. आता त्याचा आदरणीय योगीजी तरे साहेब, थँक्यू डीजे. तर गोलंदाज येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. बॉलर नेम ईशान, मॅन फ्रॉम सोनावे. सोनाव्याचा हा अपकमिंग यंगस्टर आहे. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग मध्ये मागच्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती या गोलंदाजाने. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर ईशान डाव्या हाताचा गोलंदाज आहे. राऊंड द विकेट मारा करतोय आणि इथे मात्र पहिलाच चेंडू आणि पंच इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. कशासाठी? विकेट की वाईड बॉल? बोल्ड बोल्ड. ओके. तर बघूया तिसरे पंच इथे चेक करतायत. बेल्स वाऱ्याने पडले. ही अगोदर बेल्स पडले. नॉट आउट आहे. हवेने पडलेले आहे. वाईट पण चेक करायचा का सर? ओके. डेड बॉल. दोन मिनिटं थांबा सर, परत एकदा चेक करतायत. म्हणजे बॉल हातातून रिलीज झालाय की नाही ते बघतायत. सर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बेल्स पडले. वाईड बॉल.
ओके. तर गोलंदाजाने चेंडू हातातून सोडला होता. टप्पा पडल्यानंतर मात्र बेल्स पडते, म्हणजेच आपण बघतोय की व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 62 62 धावा. 6 चेंडू विजयासाठी 28 धावा. ईशान लेफ्ट हँड गोलंदाज आपण बघतोय राऊंड द विकेट मारा करतोय. या वेळेला बघूया झेल होईल का. विनायकच्या डोक्याच्या वरून चेंडू 6 धावांकरिता. 5 चेंडू आणि 22 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना स्वरांगी वॉरियर्सच्या बाजूने झुकेल, परंतु इथे मात्र आता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय जबरदस्त मात्र फटकेबाजी होते. जे सलामीचे फलंदाज होते, ज्यांच्याकडून धावांची आशा होती, ते फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर दीपेश पाटील 9 चेंडू आणि 30 धावांची खेळी करतोय. काय जबरदस्त 4 षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळतात. अप्रतिम कामगिरी. म्हणजे या मैदानावर आता जाणकारांचं म्हणणं आहे की 70-80 धावा सुद्धा चेस होऊ शकतात, हे दाखवून दिले. हवेच्या विरुद्ध सुद्धा षटकार मारतोय दीपेश. खेळपट्टी टणक आहे, मैदान टणक आपल्याला बघायला मिळते. आउटफील्ड फास्ट आहे. फक्त खेळपट्टीवर राहून टिकून राहून खेळायचं आहे आणि तेच काम स्वरांगी वॉरियर्सच्या सर्व बॅटरने केलंय आणि सांघिक कामगिरीच्या बळावर 89 धावा धावफलकावर लावल्या होत्या. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर ईशान, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला चेंडू आपण बघतोय. 6 धावा. 16 धावांची गरज आहे 4 चेंडू मध्ये. डीजे थँक्यू. 4 चेंडू आणि 16 धावा. बघा सामना होता कुठे आणि सामना आता आलाय कुठे. 4 चेंडू 16 धावा. बराच वेळ क्राऊडला शांत ठेवलं होतं, ते म्हणजेच ओम साई बिलीव्हर्सच्या, परंतु आता जल्लोष होताना आपल्याला ऐकायला मिळतोय. आमच्या डाव्या बाजूने टाळ्यांचा गजर होतोय. ओम साई बिलीव्हर्स सरपाळ्याच्या खेमामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. कारण आणि ह्याचं कारण काय आहे तर मैदानाच्या आतमध्ये जो दीपेश फलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ईशान, मोठा फटका. 6 धावा. 3 चेंडू 10 धावा. अप्रतिम. आता मात्र पूर्णपणे प्रेशर हे गोलंदाजावर जात आहे. लगातार 3 षटकार आलेत ईशानच्या गोलंदाजीवर. दीपेशच्या बॅट मधून आपण बघतोय पहिला खराब चेंडू, तदनंतर षटकार षटकार षटकार. ह्याच मैदानावर पुनरावृत्ती होईल का. परंतु इथे मात्र फक्त 10 धावांची गरज आहे, त्यामुळे हे थोडस अशक्य आहे. 6 चेंडू 6 षटकार, परंतु इथे सामना रंगतदार स्थितीत पोहोचलाय. म्हणजे जी चर्चा मागच्या 10-15 दिवसापासून सुरू होती की शिरसाडला धावांचा पाऊस पडेल, आणि ती चर्चा आता खरी होताना आपल्याला बघायला मिळते. 90 धावांचं लक्ष आहे. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा संघ विजयाच्या जवळ पोहोचलाय. 11 चेंडू 42 धावांची खेळी होते दीपेशच्या बॅट मधून. 6 गडी बाद झाल्यानंतर दीपेश मैदानात आलाय. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. सुशांत वजे उमरोळी, दीपेशने जर मॅच काढली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खराब चेंडूचे संकेत येतात पंचांकडून. आता 3 चेंडू आणि 9 धावा. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मागच्या वर्षी 84 धावा चेस झाल्या होत्या याच मैदानावर. एव्हरेज 84. या वेळेला आपण बघतो 6 षटकांमध्ये झाल्या होत्या.
इथे मात्र बघूया आता झेल होईल का, आणि इथे झेल सुटतोय, चौकार जातोय, झेल सुटलाय, चौकार झालाय. आता गोलंदाजाला पण दोष देऊन जमणार नाही, कारण त्याने त्याचं काम केलं होतं. आता 2 चेंडू आणि 5 धावा. थर्ड अंपायर पुन्हा एकदा मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि तिसरे पंच आलेले आहेत. तर 4 धावा आहेत. तर तिसऱ्या पंचाने मात्र बघितलं आणि 4 धावा घोषित केल्या गेल्या. तिथून आता विजयासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. खूप मोठं टार्गेट होतं आणि हे टार्गेट मात्र यशस्वीरित्या पार होईल का हे 2 चेंडू नंतर आपल्याला समजेल. काय जबरदस्त 6 चेंडू 12 बॉल आणि 46 धावा. 12 चेंडू मध्ये तब्बल 46 धावांची खेळी. म्हणजे ज्या पद्धतीने स्वरंगी वॉरियर्स साठी सूचित धावून आला होता त्या पद्धतीने फलंदाजी करतोय दीपेश पाटील. पुन्हा एकदा मात्र ईशान डाव्या हाताचा गोलंदाज, शॉर्ट लेनचा चेंडू आहे आणि इथे मात्र 4 धावा येतात. 50 धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजेच दीपेश पाटीलच्या वैयक्तिक पहिलं अर्धशतक इथे धावफलकावर आपल्याला बघायला मिळतंय. बॅट वर केलेले आहे आणि सर्व प्रेक्षकांचं अभिवादन करतोय. काय जबरदस्त अप्रतिम स्कोर इज लेवल. 1 चेंडू आणि आता 1 धावेची गरज आहे. कोणाच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हा सामना इथपर्यंत येऊन पोहोचेल. कारण जतिनकीने आम्हाला दर्शवतात की 6 चेंडू मध्ये किती धावांची गरज होती, तर 29 धावांची गरज होती आणि 5 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा आलेल्या आहेत. तर सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर मात्र 1-1 गुण दोन्ही संघांना देण्यात येईल याची नोंद घ्या. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर ईशान. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ईशान. इथे मात्र हलक्या हाताने खेळून चेंडूला मात्र 1 धाव पूर्ण केली आणि इथे मात्र ओम साई बिलीवर सरपडा हा संघ मात्र विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन. दीपेश पाटील